जन्माष्टमी महोत्सवात श्री जगन्नाथ महाराज माऊली ग्रुपच्या टाळ मृदुंगाचा गजर या हरिपाठ नृत्य आविष्काराने जिंकली अनेकांची मने। जय श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सवात हरिपाठावर आधारित गीत नृत्य आविष्कारावर शेकडोच्या वर महिला सखींनी टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरून उपस्थितांचे मन जिंकले। या नृत्यात वारकरी संप्रदायाची वेशभूषा, संगीत आणि भक्तिभाव यांचा समावेश असल्याने जन्माष्टमी महोत्सवात धार्मिक व भक्तिमय वातावरण निर्माण करून पंढरपूरच्या विठुरायाचे साक्षात दर्शनाचा लाभ वणीतील सद्गुरू श्री जगन्नाथ महाराज माऊली ग्रुपच्या माध्यमातून घडलाय। किरणताई देरकर यांच्या मार्गदर्शनात व मीनाक्षीताई देरकर यांच्या संकल्पनेतून व सर्व सखींच्या सहभागातून आणि मयूर सर यांनी दिग्दर्शित केलेले टाळ मृदुंगाचा गजर या हरिपाठावर आधारित नृत्य आविष्काराने महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा जोपासण्याचा प्रयत्न केलाय। यात वयवर्षी 35 ते 70 असणाऱ्या महिला सखी सहभागी होत्या। त्यातील एक सखी 10 वर्षापासून कॅन्सर सारख्या आजारासोबत लढत आहे। राज्यात पहिल्यांदाच 100 सखींनी नेत्रदीपक भव्य सादरीकरण केले। त्यांच्या या उत्तम कामगिरीबाबत आयोजन समितीकडून भव्य स्वरूपाचा किरणताई देरकर, मीनाक्षीताई देरकर व सर्व सखींचा सत्कार करण्यात आला। शेकडोंच्या वर महिला व सखी एकत्रित येऊन गुणवत्तापूर्ण हरिपाठावर आधारित नृत्य आविष्कारासाठी राज्यात अव्वल स्थान आपल्या कामगिरीतून वणीला प्राप्त करून दिले। वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी सद्गुरू श्री जगन्नाथ महाराज माऊली ग्रुपची स्थापना मार्गदर्शिका किरणताई देरकर व मीनाक्षीताई देरकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आली असल्याचे किरणताई देरकर यांनी वडी न्यूज एक्सप्रेसशी बोलताना म्हटले। विठ्ठलाला टाळ मृदुंगाच्या गजरात स्मरण करणे हा महाराष्ट्रातील भक्तीचा एक महत्त्वाचा भाग आहे। विठ्ठल भक्तीमध्ये टाळ आणि मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाचे नामस्मरण करीत विठ्ठलाची वेशभूषा साकारून अप्रतिम आपल्या कौशल्याने जन्माष्टमी महोत्सवात साऱ्यांचे लक्ष वेधले। जर भगवंतावर अपार श्रद्धा असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक आणि आशेने जगू शकतो। श्रद्धा आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद देते आणि जीवनात आनंद शोधायला मदत करते। याच निर्मळ भावनेने सद्गुरू श्री जगन्नाथ महाराज नंदेश्वर देवस्थान वणीवरून 3 जूनला काढण्यात आलेल्या पंढरपूर येथे पायदळ वारीतही या महिला सखींनी सहभाग घेतल्याचे बोलले। वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट। श्री जगन्नाथ महाराज माऊली ग्रुपच्या कडून या ठिकाणी एक भव्य दिव्य असा टाळ मृदुंगाचा गजर हा या कार्यक्रमाचा आज या ठिकाणी आयोजन करण्यात आलं। गेल्या एका महिन्यापासनं 35 वर्ष वयोगटापासनं ते 70 वर्षाच्या वयोगटापर्यंत आमच्या महिला भगिनी यामध्ये सहभागी झालेल्या होत्या। याच्यातल्या एका माझ्या बहिणीला कॅन्सरग्रस्त आहे, 10 वर्षापासून ती या बिमारीशी लढा देते आहे, परंतु टाळ मृदुंगाचा गजर आणि पंढरपूरची पैदल वारी ही सुद्धा त्यांनी मोठ्या शक्तीने देवाच्या कृपेने आनंदाने पूर्ण केली आणि आज टाळ मृदुंगाचा गजर या कार्यक्रमामध्ये ती सुद्धा भगिनी या ठिकाणी सहभागी झालेली आहे। वणी शहरातील सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित व्यापारी सन्माननीय श्री विजयभाऊ चोरडिया, सीमाताई चोरडिया, कुणालजी चोरडिया, ख्याती चोरडिया यांच्या माध्यमातून श्रीकृष्ण जन्माष्टमी या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन वणी शहरामध्ये दरवर्षी केले जाते आणि या कार्यक्रमामध्ये या माऊली ग्रुपच्या आमच्या महिला भगिनींना या ठिकाणी सहभागी होता आलं। हे अतिशय आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजन होतं आणि खूप सुंदर कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। आमच्या महिला भगिनींचे मनापासून खूप खूप कौतुक करते आणि विठ्ठलाच्या कृपेने असंच आमच्या महिला भगिनींना चांगलं आरोग्य, दीर्घायुष्य लाभो अशी विठ्ठलाच्या चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करते। श्री जगन्नाथ महाराज माऊली ग्रुपचं आयोजन आणि नियोजन माझी लहान जाऊ सन्माननीय मीनाक्षीताई देरकर यांच्या कल्पकतेतून आणि त्यांच्या सहकार्याने, तसेच कोरिओग्राफर सन्माननीय श्री मयूर सर यांचाही याच्यात महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा आहे आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी सर्व महिला भगिनींचाही याच्यात खूप महत्त्वाचा वाटा आहे। सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून कौतुक करते आणि शुभेच्छा देते।